नमस्कार, मी जगदीश देशमुख. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेले महत्वाचं पाऊल आणि त्या अनुषंगानं घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयावर नजर टाकूयात आजच्या या भागात. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार राज्यात 7.5 अश्वशक्तींपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल हे माफ केलं जाईल. ही माफी सुमारे 48,000 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलासाठी लागू होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. तर वीज बिल माफी संदर्भात अधिक माहिती पाहूयात. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप थकीत वीज बिल माफी करण्यात आली आहे. कृषी पंप थकीत वीज बिल माफी 48,000 कोटी रुपयांची आहे. 7.5 अश्वशक्तींपर्यंत पंप बिलासाठी योजना लागू होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये यापूर्वीच 56 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंप वीज बिल थकबाकी मुक्त करण्यासाठी दरवर्षी भरीव मदत केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवर्जून सांगितलंय. आपल्या राज्यामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला. आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात यादी जाहीर करण्यात आली. या प्रातिनिधिक यादीमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 7 जिल्ह्यातील 532 पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे. राज्यात अनेक वर्षापासून शेती पंपाच्या वीज बिलाची मोठ्या प्रमाणात थकबाकी जमा झाली आहे. विविध सरकारी चर्चांमध्ये आणि महावितरणाच्या आकडेवारीत कशी वीज बिलाची थकबाकी सुमारे 48,000 कोटी इतकी असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. ही रक्कम एका दिवसात तयार झालेली नसून अनेक वर्षातील थकबाकी बिलाचा एकत्रित परिणाम आहे. थकबाकी एवढी वाढली का? राज्यातील लाखो शेतकऱ्याला कृषी पंपाच्या करण्यात आलेले दुष्काळ, अतिवृष्टी, कमी बाजारभाव आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा नियमित वीज बिलाचे भरू शकले नाही. काही भागात बिलाबाबत वाद आणि मीटर संबंध अडचणी होत्या. त्यामुळेच वर्षानुवर्षे थकबाकी वाढत गेली. 48,000 कोटी वीज बिल माफ झाली का? सध्या राज्य सरकारच्या संपूर्ण 48,000 कोटीचा थकबाकी माफ केल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. याच्या संदर्भात राजकीय मागण्या, चर्चा आणि विविध प्रस्तावना मांडल्या गेल्या तरी संपूर्ण माफीचा अधिकृत शासन निर्णय उपलब्ध नाही. शेतकऱ्याच्या मागण्या काय? कृषी पंपातील संपूर्ण वीज बिल माफ, भविष्यातील मोफत किंवा अल्पहत्या दरातील वीज थकबाकी बिलामुळे वीज पुरवठा खंडित करू नये. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना महत्त्वाचे टप्पे: नवीन पात्रता निश्चित होणे, आधार लिंकिंग पूर्ण होणे किंवा बँकाकडून माहिती अद्ययावत होणे यानुसार पुढील याद्या प्रसिद्ध होत राहतील. त्यामुळे एकूण 2, 3 किंवा 5 टप्पे असतील असे अधिकृत सांगितलेले नाही.